नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजेल अशी परिस्थिती आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाकडे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे मिरज विधानसभेसाठी इच्छुक असणारे राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार बाळासाहेब होनमोरे यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील यांच्याकडे अर्ज देऊन उमेदवारीची मागणी केली आहे. यावेळी ते बोलत होते. बाळासाहेब होनमोरे म्हणाले, गेल्या 3 टर्मला मी मिरज विधानसभा मतदारसंघातून स्थानिक भूमिपुत्र म्हणून निवडणुकीस सामोरे गेलो आहे. बड्या धनशक्तीशी टक्कर देत आहे. पण तिन्ही वेळेला वेगवेगळ्या कारणाने संधी मिळाली नाही. मात्र 15 वर्षाच्या कालावधीत या लोकप्रतिनिधींनी लोकांना फसवण्याचे काम केले आहे. जनता 3 वेळा फसली आहे. आता 4थ्यांदा फसणार नाही. सत्ताधारी आमदार आणि त्यांच्याच पक्षातील इच्छुक यांनी 15 वर्षामध्ये काय काम केले हे जनता जाणून आहे. कोणती टक्केवारीची रक्कम गोळा केली, कोणत्या कामात किती पैसे मिळवले, कोणकोणती कामे न करता पैसे उचलले, टक्केवारीमुळे सर्वच कामांची कशी वाट लागली आहे याची कल्पना आता जनतेला आली आहे. 15 वर्षापूर्वी असणारी आर्थिक परिस्थिती, राहणीमान, घरगाड्या आणि आजची आर्थिक परिस्थिती, राहणीमान, घरगाड्या हा झालेला बदल, एवढी सुबत्ता, एवढा मोठा विकास 3 लाख मतदारांमध्ये 2-3 लोकांचाच कसा झाला हे जनता जाणून आहे. मतदारांसाठी आणलेला विकासाचा कोट्यावधी निधी खर्च पडला, पण प्रत्यक्ष जागेवर काय परिस्थिती आहे, तो पैसा कुठे गेला हे जनता जाणून आहे. गेल्या 2019च्या निवडणुकीत माझ्याकडून समोरच्या उमेदवाराला घाम फोडला होता. आता जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. 2019चा निकाल ऐकताच मिरज विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता, स्थानिक कार्यकर्ते, नेते हळहळले. एक सामान्य कार्यकर्ता जनतेचा सेवक म्हणून संधी देऊन आमदार करायचे या जिद्दीने पेटले आहेत. बरेच जण म्हणतात, बाळासाहेब, गेल्या वेळी आम्ही तुमच्यासोबत नव्हतो, पण आता आम्ही एक ताकद बनून तुमच्या बरोबर आहोत असे सांगत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, काँग्रेस आघाडीचे घटक पक्ष माझ्याबरोबर आहेतच, पण भाजपमधील एक मोठा गटसुद्धा माझ्या पाठीशी आहे. येणाऱ्या विधानसभेत खऱ्या अर्थाने आम जनतेचा कार्यकर्ता, भावी आमदार, तुमच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी विधानसभेत असेल, असे होनमोरे म्हणाले. मतदारसंघाचे मायक्रो प्लॅनिंग करून 5 वर्षाचा कृती आराखडा तयार केला आहे. ते प्लॅनिंग आता सक्सेस होताना दिसत आहे. ठरलेले काम ठरलेल्या वेळेत होणार याकडे माझे लक्ष आहे. मिरज विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. पैशाच्या जोरावर आमदारकी मिळवण्याची स्वप्ने पाहत आहेत, पण मिरजेची जनता ही स्वाभिमानी आहे. मिरजेची जनता पैशाला विकली जाणार नाही. पैशाचा आलेला उन्माद मिरजेची सुज्ञ जनता जिरवेल याची मला खात्री आहे. आता हे दोघे भांडत आहेत, नाटक करत आहेत, 2 दहीहंड्या करत आहेत. अशी स्पर्धा विकास कामात गेल्या 15 वर्षामध्ये का केली नाही? कोणते ठळक एक काम केले? एक रस्ता सरळ नाही. एकही मोठा उद्योग आणून तरुणांना काम दिले नाही. केलेल्या कामात जनतेचे हित न पाहता टक्केवारीच पाहिली. देशाच्या इतिहासात डॉक्टरांनी आंदोलन करण्याची वेळ मिरज शहरावर आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही. MIDC मधील उद्योगधंदे बंद पडत आहेत. यासाठी आवश्यक सुविधा नाहीत. हे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी किती लक्ष घातले. मिरज शहरात पोटासाठी रस्त्यावरच भाजीपाला, इतर साहित्य मांडून बसतात. या व्यापारी कष्टकऱ्यांसाठी यांना बाजारात इमारत सोडा, साधे पक्के सिमेंटचे कट्टे बांधून देता आले नाहीत. मिरज विधानसभा मतदारसंघ मागासवर्गीय आहे. मागासवर्गीयांसाठी यांनी काय केले? मिरज शहर ऐतिहासिक नगरी आहे, पण त्याचे पावित्र्य राखण्यासाठी काय केले? IT पार्क उभा करण्यासाठी काय केले? कोणते एक तरी मोठे काम केले हे जनतेसमोर त्यांनी जाहीर करावे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मी उमेदवारी मागितली आहे. मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. गेल्या वेळी आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली व 65,971 मते मिळवली. यावेळीही आघाडीचा उमेदवार मी असणार आहे. मी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा बँक या स्थानिक पातळीवर काम केले आहे. जनतेच्या कामाची मला जाण आहे आणि आमदार म्हणून मी प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करेन. जनता मला यावेळी निवडून देईल याची मला खात्री आहे. यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बापू पाटील, माजी सभापती दिनकर पाटील,
मिरज तालुका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष भास्कर शिंदे, वाळवा तालुका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष विजय पाटील, सुनील कबाडे, अंकुश जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.